नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील भूड गाव आज अक्षरशः भक्तीच्या रंगात न्हावून निघालं। श्री भूड सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त गावात भाविकांचा महासागर उसळला होता। भूड सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला आणि प्रत्येकाच्या ओठावर भक्तीचीच धून झंकारत होती। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करीत सासनकाठ्या नाचवत भाविकांनी आपल्या श्रद्धेची अनोखी अभिव्यक्ती साकारली। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत नाचणारे भाविक पाहताना जणू देवभक्तीचा जिवंत सोहळाच उभा राहिला होता। पहाटे सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह पार पडला। दुपारी धूप आरती मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर मंदिरातून पालखी आणि दिव्याची मिरवणूक काढण्यात आली। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यात श्रद्धा आणि मनात अपार भक्तिभाव दिसून येत होता। यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते 7 कळशी पाण्यावर जळणारा दिवा कमळाबाई व सिद्धनाथाच्या नावाचा गजर करीत दिवा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली। जोगेश्वरी मंदिराजवळ दिवा दर्शनासाठी खुला करण्यात आला। पाण्यावर जळणारा दिवा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळले आणि सिद्धनाथाच्या नावानं चांग भलंचा गजर अधिकच दुमदुमला। गावातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला। ग्रामस्थांनीही यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मनापासून मेहनत घेतली, त्यामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत सुरळीत आणि भव्य स्वरूपात पार पडला। भूडची ही सिद्धनाथ यात्रा म्हणजे केवळ परंपरा नाही, तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि भावनिक नात्यांचा जिवंत उत्सव आहे, जो प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत पेटवत असतो। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।